आज आपण बनवतोय टिफिनसाठी वाफेवर बनवलेली गवारीची चविष्ट भाजी। गवार रात्रीच हाताने खुडून मोडून समान तुकडे करून ठेवली तर सकाळी डब्याला पटकन वापरता येते। नमस्कार, मी वर्षा BM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता वळूया कृतीकडे। कढईमध्ये 2 चमचे तेलात 1 चमचा जिरे आणि लसूण पाकळ्या परतून घेतल्या। एक बारीक चिरलेला मोठा कांदा लाल होईस्तोवर परतून घेतला। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून परतून घेतली। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडे सुकं खोबऱ्याचा किसही घालू शकता। एक बारीक चिरलेला बटाटा व गवार घालूयात। चवीपुरेसे मीठ घालूयात। मग मिश्रण चमच्याने एकत्र करून कढईवर झाकण ठेवले। 5 मिनिटां वाफवून घेऊयात। ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत। झाकण ठेवल्यावर भाजीला अंगचेच पाणी सुटते, त्याच पाण्यात ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढूयात। आता पाणी सुटलेल्या भाजीला ढवळून मिक्स करूयात। परत झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ देऊयात। मध्ये मध्ये झाकण काढून भाजी स्टर करून घेऊयात। असे 2 ते 4 वेळा वाफवल्यावर भाजी मऊ होईल। अशा प्रकारे भाजी शिजवल्यावर भाजीची चव वाढते व जीवनसत्वही टिकून राहतात। माझ्या घरी अशीच वाफेवर केलेली गवार जास्त आवडते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी बनली आहे ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।